साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। गौडगावच्या जागृत दक्षिणमुखी मारुती मंदिरात हनुमान जन्मोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न। अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव येथील समर्थ रामदास स्वामी यांच्या कालखंडात स्थापित नवसाला पावणाऱ्या दक्षिणमुखी श्री जागृत मारुती मंदिरात हनुमान जन्मोत्सव अत्यंत भक्तिमय व मंगलमय वातावरणात मोठ्या उत्साहात पार पडला। पहाटेपासूनच श्रींचा अभिषेक, महारुद्र अभिषेक, होम हवन, गजलक्ष्मी पूजा, पाळणा व गुलाल महाआरती असे विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या श्रद्धेने आयोजित करण्यात आले। जय श्रीराम व बजरंग बली की जयच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। महाराष्ट्रासह तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक येथून हजारो भाविक दर्शनासाठी दाखल झाले। सुमारे 30,000हून अधिक भाविकांनी उपस्थिती लावल्याची माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष श्रीकांत खानापुरे व शिवानंद सोलापुरे यांनी दिली। भाविकांच्या सोयीसाठी सुमारे 2 किलोमीटर पर्यंत दर्शन रांगा शिस्तबद्ध पद्धतीने व्यवस्थापित करण्यात आल्या होत्या। तसेच मंदिर समितीतर्फे महाप्रसादाची उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली होती, ज्याचा हजारो भक्तांनी लाभ घेतला। हे मंदिर जागृत व मनोकामना पूर्ण करणारे दक्षिणमुखी मारुतीचे स्थान म्हणून प्रसिद्ध आहे। शारीरिक व मानसिक त्रास कमी होणे, आर्थिक अडचणी दूर होणे, नोकरी, संतती प्राप्ती व व्यापार वृद्धीसाठी भाविक येथे श्रद्धेने दर्शन घेतात, अशी माहिती ज्ञानेश्वर फुलारी यांनी दिली। हनुमान जयंती निमित्त मंदिरातून पारंपरिक वाद्यांच्या निनादात पालखी मिरवणूकही मोठ्या उत्साहात काढण्यात आली। या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी श्रीकांत खानापुरे, सिद्धराम वाघमोडे, प्रकाश मेंथे, प्रकाश सपकाळ, परमेश्वर सुतार, शांतया स्वामी, चौडप्पा सोलापुरे, श्रीमंत सवळतोट, श्रीमंत मेत्रे, मल्लू पाटील, बिराप्पा पुजारी, हाजी मलंग माने, मल्लू मेत्रे, श्रीशैल कुंभार, शिवानंद सोलापुरे आदींनी परिश्रम घेतले। हनुमान जन्मोत्सव निमित्त रात्री पहाटेपासून लोक भक्तांची गर्दी चालू आहे। पहाटे 4:30 वाजल्यापासून मारुतीला अभिषेक, रुद्राभिषेक, होम हवन, नवरपूजा अशा धार्मिक पूजा केल्या आहेत। आणि आता 9 वाजता गावातल्या मेन रस्त्यातून मारुतीची पालखी निघालेली आहे आणि आतापर्यंत 10 ते 15,000 लोक दर्शन घेतलेले आहे आणि यापुढे अजून 25-30,000 लोक दर्शन घेतात अशी आशा आहे। आणि आलेल्या भक्तांना आम्ही कमिटीतर्फे महाप्रसाद सोय केलेली आहे आणि एकदम पद्धतशीर लोकांचं येण्या जाण्याची सोय आणि पद्धतशीर रांगेतून दर्शन लोकांना आपण व्यवस्थित सोय केलेली आहे। आणि यात प्रति शनिवार मंगळवार दर्शन घेतल्याने लोकांची शारीरिक मानसिक आर्थिक तणाव दूर होतो, असे भाविकांची असा वर्षभर दिवसेदिवस चढ वाढत आहे।